नमस्कार. कौरवांच्या उपद्रवाला पांडव अक्षरशः कंटाळले आहेत. सतत काही ना काहीतरी संकट येत आहेच आणि या संकटाचा सामना करत करत पांडव आपलं काम्यक वनातलं आयुष्य पुढे नेत आहेत. युधिष्ठिराला आपल्या झालेल्या त्रासाची जाणीव होते आहे आणि या जाणीवेतून तो आपल्या चुकांना पुन्हा मान्य करतोय. अशा स्थितीमध्ये मार्कंडेय ऋषीच्या आश्रमामध्ये ते आलेले आहेत. काम्यक वन सोडलेलं आहे आणि मार्कंडेय ऋषीच्या आश्रमात ते आलेत. आता जागा बदलताना जो त्रास होतो ना, काय फिरावं लागतंय आपल्याला. बघा तुम्ही, सरकारी नोकराची बदली झाली एक 4-5 वर्षानंतर की तो आपलं बिरळा उचलतो दुसरीकडे नेतो. तो म्हणतो काय सांगावं, काय संघर्षात दिवस काढलेत. असं एका गावात रमलं की दुसऱ्या गावात जावं लागतं. मग घर बदला, मग पाहुणे लांब होतात, शेजारी पाजारी बदलतात, सगळं संघर्षात आयुष्य गेलंय. आम्ही म्हणून केलेला संघर्ष कोणाला कळणारच नाही असा जो तो सांगत असतो. पण येणारं डबुल दर महिन्याचं कोणी सांगत नसतं, वरचे पैसे कोणी सांगत नसतं. पण उगाच घर बदलण्याचा त्रास म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा त्रास हे आपण सांगून घेत असतो. कोणतीही बाई बघा कशी मस्त बोलते, मी म्हणून सहन केलं, कसे दिवस काढले काय सांगू, काय अवघड होतं काम. म्हणजे एका खोलीत राहिलोत आम्ही. आत्ता जरा बरं दिसायला लागलंय तर लोकांना बघवत नाही. 2च खोल्यातला संसार आमचा. आत्ता कुठे चांगलं घर झालंय तर लोकांना काय वाटतं. आमच्या इतकं कोणीच सहन केलं नाही. अहो, आमचं नवीन लग्न झालं त्यावेळेला तर 5 रुपये मिळणं अवघड असायचं. देवापुढे टाकायला चाराने मागावे तर ते घरच्यांकडून मिळत नव्हते. काय वाईट दिवस काढले आम्ही. आम्हा प्रत्येकाला असंच असतं. आम्ही भोगलेल्या यातना, आम्ही भोगलेली दुःख ही सर्वोच्च असं वाटायला लागतं. आमच्या इतकं दुःख कोणाच्याच वाट्याला आलं नाही असा आपण समज करून घेत असतो. मग द्वापार युगातला युधिष्ठिर सुद्धा याला अपवाद ठरत नाही. त्याच्याही मनामध्ये याच भावना आहेत. माझ्या वाट्याला का बरं हे दुःख आलं असावं, काय अपराध केला असेल मी कोणाचा, कशामुळे हे घडलं असेल, मी काय किती अपार दुःख भोगतोय, भावांकडून वंचना होते आहे, आपली भाऊ देखील नाव ठेवता आहेत, बायको सुद्धा म्हणते आहे, काय माझ्या वाट्याला हे दुःख आलंय. युधिष्ठिर सारख्या या गोष्टी बोलू लागल्या. मार्कंडेय ऋषीच्या आश्रमामध्ये युधिष्ठिर ऋषींच्या समोर आपलं हेच रडगाणं गात होता. भलेही तो हुशार झाला असेल, माझ्याच लालसेमुळे विकारवशतेमुळे हे घडलंय असं म्हणत असेल, पण त्याच्या मनामध्ये एक गोष्ट नक्की होती की माझ्या वाट्याला आलेलं दुःख हे सर्वोच्च दुःख आहे. आणि हे सगळं सांगत असताना मार्कंडेय ऋषी मात्र मंद मंद स्मित करत होते. ऋषींना फार छान लवकर कळतं, कारण त्यांना ना कोणाची दुःखाची देणं घेणं असतं ना सुखाची देणं घेणं असतं. म्हणजे सगळ्याच ऋषींची अशी अवस्था असते, तुमच्या त्या सुखालाही भुलत नाहीत आणि दुःखानं खचून जात नाहीत. सुखदुःख समय कृत्वा अशी अवस्था असते त्यांची. सोने आणि आम्हा समय एक समान, माती एक समान अशी त्यांची अवस्था असते. तेव्हा मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला म्हणतात, जगातल्या सगळ्यात लोकांना ज्या पद्धतीची दुःख सर्वोच्च वाटतात ना त्यासारखी तुझी अवस्था आहे. आता इथे मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला रामाची कथा सांगतात. ते म्हणतात, अरे तू काय भोगलंय रे, तुझ्या भावाला नाईलाज म्हणून तुझ्या सोबत वनामध्ये यावं लागलंय. पण या पृथ्वी तलावरती असा एक पुरुष होऊन गेला ज्याला येणं बंधनकारक नसताना बंधूची सेवा करण्यासाठी, जो बंधुकारक होऊन, बंधनकारक नाही बंधुकारक होऊन आपली सगळी सुख सोडून देऊन आला, तो लक्ष्मण. रामासारखाच वावरला, वल्कल परिधान केली, यतिवेश धारण केला आणि आपल्या भावाची सगळी सेवा करू लागला. अहो, पती सेवा करायची आहे म्हणून जानकी रामाच्या सोबत आली. ती राहू शकली असती अयोध्येच्या महालामध्ये. रामाला वनवास हा शब्द होता. स्वइच्छेने जानकीने वनवास निवडला, लक्ष्मणानं स्वइच्छेने वनवास निवडला. ही तिघं वनात गेली आहेत कळल्यावर भरतानं माझा भाऊ वनात गेल्यावर मी कशी राज्य सुख उपभोगू म्हणून नंदीग्रामी राहण्याचा निर्णय घेतला स्वइच्छेनं. काय म्हणाला युधिष्ठिरा, अरे
तुझं दुःख तुला मोठं वाटतंय, मोठं नाहीये ते, तुझं दुःख छोटं आहे. आणि तू 13 वर्षाच्या वनवासाने वैतागलास, रामाने तुझ्यापेक्षा एक जास्त उपभोगलाय, 14. अरे तुझ्या बायकोचा अपमान झाल्याचं दुःख तुझ्या मनात आहे, त्याची बायको तर रावणानं पळवून नेली होती. काय दुःख आहे? तू तुझ्या दुःखाला कवटाळून बसलायस, पण रामानं तुझ्यापेक्षा अतिदुःख भोगलेलं आहे. अरे पित्याच्या मृत्यूच्या वेळेला पुत्र जवळ नसावा, ज्येष्ठ पुत्राला आपल्या पित्याचा अंत्यसंस्कार सुद्धा करता येऊ नये, कोणताही विधी करता येऊ नये. कुठेतरी दूर चित्रकूट पर्वतावर पित्याच्या मृत्यूची खबर कळल्यानंतर तिथेच बसून श्राद्धादी कर्म पार पाडावेत, ही रामाची अवस्था आहे. अंतिम दर्शन घेता आलेलं नाही आहे, आपल्या मातेचं सांत्वन करता आलं नाही आहे, आणि गेल्यापासून परत येईपर्यंत राक्षसाचा सामना करावा लागलाय. तुमची दुःख तर काहीच नाहीत रे, काहीच नाहीत. तुम्हाला सगळ्यांना एक गंमत सांगू. युधिष्ठिराला मार्कंडेय ऋषींनी रामाचा जो वनवास आणि त्यानं भोगलेली दुःख सांगितलीत ना, तीच कारण आहेत संकटकाळी रामाचं नाव घेण्याची. स्मशानाच्या बाजूनी जाताना अपसुक राम 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 म्हणत जातो. राम राम म्हटल्यावर भूत पळून जातात म्हणे, माझा त्यावरती विश्वास नाही आहे. भूत पळून जातात यावर, भूत पळून जात नसतात. भूतांशी लढण्याची शक्ती रामामुळे आपल्याला मिळते. कशी? अहो एवढी संकट उपभोगून न डगमगता एक पत्नी एक वचनी एक बाणी राम आपली सगळी कर्तव्य पार पाडत गेला. प्रतिकूल परिस्थिती असतानाही राम लढत होता. मग आमच्या समोरची फक्त स्मशानाचा इथून तिथपर्यंतचा 500 मीटरचा रस्ता पार करायचा आहे अंधारात, सोबत राम आहे हे कळलं की बळ येतं, मग भूत त्रास देत नाही. सोबत राम आहे, तो लढणारा राम सोबत आहे, मखत्राता सोबत आहे, शिरोमे राघव पातू आहे, रघुकुळातला सर्वात मोठा माणूस आपल्या सोबत आहे. त्याचं स्मरण माझ्या मनात आहे, आणि त्याचं स्मरण सुद्धा आम्हाला बळ देत राहतं, बळच देत राहतं. म्हणून रामाची आठवण येते, सतत येते. राम संकटकाळी का आठवतो? तर संकट आल्यावरही न डगमगता ज्यानं आपला सत्यधर्म कायम ठेवला, म्हणून संकटकाळी रामाचं आठवण. रामा इतकी दुःख कोणी उपभोगली नाही. तर म्हणजे शिकायला गुरुच्या आश्रमात जाऊन वापस यावं, आल्याबरोबर दुसऱ्या गुरुनी ऋषींनी राक्षसाचे नाश करण्यासाठी घेऊन जावं, लग्न करून बायको घरी आणावी, आईनी वनवासाला पाठवावं, वनवासाला जावं, तिथेही पुन्हा राक्षसाची सामना करावा, तिथं पुन्हा रावणाने बायकोला काय पळवून न्यावं आणि तिला सोडण्यासाठी महाभयंकर युद्ध काय करावं. बरं बायको घेऊन परत आल्यावर पुन्हा अयोध्येतल्या लोकांनी शंका काय घ्यावी आणि बायको पुन्हा जंगलात सोडावी लागावी. बरं सोडावी लागावी ती लागावी, तिथे तिला 2 लेकरं व्हावीत आणि दोन्ही लेकराचं दर्शन कधीच होऊ नये, लवकर होऊ नये. झालं त्यावेळेला लेकरांची युद्ध करायची वेळ यावी. बरं लेकरांना हा आपला बाप आहे कळावं, लेकरांना घेऊन यावं आणि बायको पुन्हा निघून जावी, कारण तिच्यावर शंका घेतली होती, तिला पावित्र्य दाखवायचं होतं म्हणून. याच्या इतकं दुःख कुठलं असेल का? म्हणून संकट काळात रामाची आठवण करावी. मार्कंडेय ऋषी हेच सांगतात युधिष्ठिराला, युधिष्ठिरा तू काहीच दुःख उपभोगलेलं नाही आहे, इतकं दुःख रामानं उपभोगलेलं आहे. त्यामुळे तुला जेव्हा जेव्हा संकटामध्ये आपण अधिकाधिक दुःख उपभोगल्याची जाणीव होईल, तेव्हा रामाचं स्मरण कर. तुझी दुःख शांत होतील, कमी होतील, त्याचा त्रासही कमी होईल. पुढे अजून काय होणार आहे ते बघणार आहोत पुढच्या भागात.